कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील बेघर नागरिकांना सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार डोंबिवली पूर्वेतील पांडुरंगवाडी येथे तसेच टिटवाळा परिसरात आणि कल्याण पश्चिम येथे महानगरपालिकेने बेघर व्यक्तींसाठी बेघर निवारा केंद्राची व्यवस्था केलेली आहे। या बेघर निवासा केंद्रात बेघर व्यक्तींना नाश्ता, जेवण, स्नानासाठी गरम पाणी व तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था महापालिकेमार्फत केली जाते। काल कल्याणमध्ये वाढलेल्या थंडीच्या पार्श्वभूमीवर समाज विकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी रात्री 11 वाजता कल्याण पश्चिम येथील क प्रभाग नजीक तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या बेघर निवारा केंद्राला तसेच डोंबिवली पूर्व येथील पांडुरंगवाडीमधील सावली निवारा केंद्राला भेट देऊन तेथे बेघरांसाठी उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली। रात्रीचे वेळी असलेल्या कडाक्याच्या थंडीचे स्वरूप पाहता तेथील बेघर नागरिकांना पांघरण्यासाठी पुरेशा प्रमाणात चादरी उपलब्ध आहेत याचीही त्यांनी खातरजमा केली आणि बेघर व्यक्तींची आपुलकीने विचारपूस केली। सध्या कल्याण डोंबिवली परिक्षेत्रात असलेल्या थंडीच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील नागरिक व NGO यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी रात्रीचे वेळी रस्त्यावर उघड्यावर झोपलेली एखादी बेघर व्यक्ती आढळून आल्यास या संदर्भात त्वरित महापालिकेच्या समाज विकास विभागाशी संपर्क साधावा।